अरे लवकर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी कोकणातल्या माझ्या सुंदर गावामध्ये आलो आहे माझ्या मित्रमंडळींसोबत. ही बघू शकता माझी मित्रमंडळी. हाय गाईज. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या गावी. आमच्या इथे दुकान नाही आहे, त्यामुळे आम्हाला काही शॉपिंग करता नाही येत, काही खाता नाही येत. त्यामुळे आम्ही जरा बाहेर चाललो आहे. बघूया आता काय होतं पुढे पुढे. आमचं गाव आहे ना मतलब दापोलीपासून 7-8 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळे आमच्या गावाला एवढ्या सोयीसुविधा नाही. आत्ताच आमचं रोडचं काम झालेलं आहे. ते पण माझं गाव आहे ना निसर्गाने नटलेलं आहे. पूर्ण पाहू शकता, पूर्ण झाडी आहे. गावात माझ्या ना मोजकीच घरं आहेत. मोजकीच म्हणजे किती 30 एक घरं असतील आणि पूर्ण जंगल. मला इथे आल्यावर ना भरपूर म्हणजे असं काहीतरी वेगळंच फील होतं. जरा मजा येते, जरा एनर्जेटिक वाटतं. सध्या तरी एवढंच. बघू शकता तुम्ही. हा समोर पलीकडे तुम्हाला छोटे छोटे घरं दिसत असतील. ही नदीच्या पलीकडची गाव आहे हे. इथे पूल क्रॉस करून जावं लागतं, कारण पावसाळ्यात येणे जाणं होत नाही. नदीला भरपूर पाणी असतं, मग आम्ही पूल क्रॉस करून जातो. तो त्या पुलाची परिस्थिती पण आता बिकट झालेली आहे. ते जाऊ नाही शकत. शाळेतली मुलं लय म्हणजे काय बोलू तुम्हाला, भरपूर परिश्रम करून जातात तिकडे. हा बघू शकता. तू पण शाळेत जातोस ना रे? कुठे जातोस? किती वेळ लागतो तुला जायला? 15-20 मिनटं लागतात ना? अर्धा तास जास्त लागत असेल. कसा जातोस? नदीतून जातोस? मग पुलाची परिस्थिती कशी आहे? पूल गंजलाय पडायला आलाय. बघू शकता शिक्षणासाठी त्यांना वन भटकावं लागतं, कारण इथं 7-8-10 किलोमीटर दापोलीशिवाय पर्याय नाही मित्रांनो. मग दापोलीत येणं जाणं होणार नाही. आणि आमच्याकडे एवढी अशी चांगली परिस्थिती नाही की म्हणजे प्रत्येक स्वतःची एक गाडी घेऊन जाऊ शकतो. आणि जर जायचंच झालं तर तालचुरातून आम्ही जिथे आता जातोय ते 3-4 किलोमीटर चालून येऊन जाऊन प्रवास करावा लागतो. तर 12-13 वर्षाच्या मुलांनाही शक्यच नाही आहे की तेवढा प्रवास करून परत म्हणजे येणार घरी अभ्यास करणार. हे काही शक्यच नाही. बघूया आता. बघा काही म्हणा, प्रत्येकाच्या जीवनात अडथळे असतातच. आमच्या पण होते, ह्यांच्या पण आहेत. ते म्हणजे परिश्रम करूनच पुढे जाणार आहेत आणि हेच देशाचं काहीतरी भविष्य घडवणार आहेत, एवढं तर नक्की. ज्याच्या जीवनात सतत काही ना काहीतरी म्हणजे काय बोलतात, सतत काही ना काहीतरी अडचण आहे, सतत काही ना काहीतरी घटना घडत असतात, तेच माणसं पुढे जाऊन काहीतरी वेगळं करून दाखवतात. हे बघा, हा नदीच्या पलीकडचा गाव आहे. ह्याच्यावर पावसात नाही, ह्याच्यावर इथे एकच ऑप्शन आहे की इथे तुम्ही फक्त पुलावरून जाऊ शकता. नदीतून प्रवास करू शकत नाही, कारण नदीला पूर येतो. पाठीमागे एक डॅम आहे. फक्त पुलावरून जाऊ शकता. आणि त्या पुलाची परिस्थिती पण आता बिकट झालेली आहे. तो पण एक सुंदर असं गाव आहे. तुम्हाला त्या पुलावर पण नेऊ आम्ही. हा व्हिडिओच्या मार्फत आमच्या. आणि बघू शकता गावात ना तुम्हाला घरं कमी दिसतील आणि झाडं जास्त दिसतील. ही आहे आमच्या कोकणातली एक सुंदर असं गाव. तर मित्रांनो बघू शकता, हे 3 जण पुढे चाललेले आहेत आणि ते 2-3 जण त्याच्या पुढे चाललेले आहेत. ते तिथे थांबलेत. आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतोय. बघू शकता. हा बघा, आता संध्याकाळी आम्ही कदाचित खेकडी पकडायला जाऊ, कारण का मी जवळजवळ 1 वर्षांनी इथे गावाला आलो आहे. संध्याकाळी आम्ही जाऊ खेकडे बिकडे पकडायला. तर बघू, तुम्हाला तो पण ब्लॉग दाखवीन मी, कसं काय पकडता. आमच्याकडे ना 2 पद्धतीने पकडली जातात. जेव्हा जून महिना चालू होतो ना, तेव्हा आम्ही म्हणजे हाताबिताने पकडतो जाऊन. आणि म्हणजे हाताबिताने तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही कोकणातले असेल तर तुम्हाला माहिती असेल आम्ही कशी पकडतो. जूनच्या पावसाच्या सुरुवात होते तेव्हा खेकडी कशी पकडतात, जाऊन वलात ते नदीवर किंवा वालात जाऊन पकडतो. आणि जर असा गणपतीचा पिरियड आला, पर्याला पाणी वाढला, तर मग गडदे लावतो. गडदे म्हणजे, आणि हे बघू शकता तुम्ही, पिल्ली पण आहेत. त्यांना आम्ही घेणार नव्हतो, पहिली गोष्ट म्हणजे जास्तच पाठी लागायला लागले. बोललं दादा ने रे, आम्ही जात नाही कधी जात नाही तिकडे, मम्मी पप्पा पाठवत नाही. बोललो काय करणार आता, मग घेतली आमच्या बरोबर.
काय करणार मग, जाऊ दे. किती कष्टाळू आणि प्रेमाळू आहेत बघा. काय करणार आता, सगळे इकडेच शाळेत आहेत. हे तिघ जण पण, तिघ जण गाववाले. नाही नाही हे तिघ जण पण इथे शाळेत आहेत. सुंदर सुंदर असा निसर्ग आहे. इथून ना आम्हाला येतात आता ससा बिसा दिसतो, ससे बिसे दिसतात. बघू शकता तुम्ही, हे बघा. रात्रीचं इथून एकट्याने येणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे. तुम्ही एकटं येऊच नाही शकत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर सोबत कोणतरी पाहिजे, नाहीतर गावची माहिती पाहिजे किंवा गावचा रहिवासी पाहिजे बरोबर, तेव्हाच तुम्ही एकटा प्रवास करू शकता. किंवा व्हेकल पाहिजे तुमच्याकडे, कुठली तरी गाडी पाहिजे, त्या गाडीनेच तुम्ही प्रवास करू शकता. नाहीतर रात्रीचं एकट्याने येणं म्हणजे इथं जरा म्हणजे आहे, जरा खतरनाक आहे. तर फायनली बघू शकता मित्रांनो, चालता चालता एक घर लागलेलं आहे. बघू शकता आजूबाजूला काहीच नाही, फक्त जंगल आहे, फक्त जंगल आहे. आपण आताच नवीन घर बांधलं. पहिले एकदम कौलारू होता, पण भारी वाटायचं तेव्हा मी इथे यायचो, मजा यायची. मी पण इथूनच ह्या रस्त्यानेच अपडाऊन केलं आहे. तिकडे पुढे टालसुरात उतरायचो एस टीने, आणि त्याच्यानंतर इकडे यायचो चालत 3-4 किलोमीटर कॉलेजला जायचो तेव्हा. मग त्या पण आठवणी आहेत. असं वाटतं ते बरं होतं, जरा थोडा होता त्रास, पण जरा बरं वाटायचं. बघू शकता ही चिल्ली पिल्ली पण आहेत माझ्याबरोबर. बघू शकता मित्रांनो, हे बघा. हा बघा, आताच नवीन वाटतंय तिथे काम सुरू होतंय, मला असं वाटतंय. आता नवीन काहीतरी बांधत असतील, यांची प्लॉटिंग बिटिंग झालेली आहे. थोडं काही पहिली यांच्याकडे ना गुरंबिरं होती, तेव्हा हे आणायचे चरवायला तिकडे पुढे आणायचे. मी वर नेटवर्कला बसायचो ना, तेव्हा तिकडे आणायचे. तेव्हा आमच्या गावात आता म्हणजे नेटवर्कचा तर प्रॉब्लेमच आहे. बरं आहे ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना, ते मला एकदम चांगलं वाटतं आहे. असंच असायला पाहिजे. कारण का आमच्या लोकांना म्हणजे मुंबईला आल्यावर तर आपलं कसं असतं की फक्त ऑफिसवरून आलो, कामावरून आलो, फक्त मोबाईल किंवा टी व्ही, मोबाईल बस, मोबाईल बघा, टी व्ही बघा आणि बस, एवढंच असतं आपलं. पण इथे आल्यावर एकमेकांशी गप्पा मारता येतात, एकमेकांशी म्हणजे बोलता येतं की काय कसं चालू आहे, काय हे सगळ्या गोष्टी करता येतं. हे बघा सुंदर निसर्ग. आणि मला आता गाण्यांचा पण आवाज येतोय. म्हणजे आपण गावाच्या लगभग जवळ पोचलोय. थोड्या वेळाने आपण पोचून जाऊ तिकडे पण आपले काही ओळखीचे माणसं भेटतील. आता ओळखतात का नाही माहीत नाही मला, पण बघू तेव्हा मला ओळखायचे, हातबीत दाखवायचे. आता ओळखतात का नाही माहीत नाही. मला वाटतं यांच्याकडे अजून पण गुरं आहेत, पण हे दोघंजणं कुठं त्यांनी कामाला ठेवलेत माणसं, ती कुठं आहेत ती काय माहिती. आता बघा ही दोघंजणं गेली पुढं, टारपार नुसती चालत जात आहेत, आणि आम्ही त्या पिल्यांबरोबर चालतो. बघू त्याचं पण शूट सुरू आहे. हे बघू शकता तुम्ही, पाणी साठलंय तिथे. पाणी साठलंय, तो पण शूट करतोय. आणि हे बघू शकता ही समाधी आहे, भरपूर वर्षापासून समाधी आहे, पण मला आजपर्यंत कळलं नाही की काय आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे फायनल त्या गावात. आता पहिलं पाऊल टाकतो त्या गावात. बघू शकता इथून सुरुवात आहे गाव. आपल्याला आज बघा ना तुम्ही, हे नवीन घरं बिरं आताच तयार होतं इथे. 7 किती आहेत आपण? गिपी. नाही प्रत्येकाला आवडेल ते. तुला हा, काय पाहिजे? मला तो हे द्या. मला त्याच्या बाजूचा द्या. हा, कुणाला पाहिजे? हा, मला पण तोच द्या. हे नको आहे. अरे नको म्हणजे तारसुळ्यात मजा करा. घ्या कुणाला पाहिजे ते घ्या. काय हा बोल. हे नको हॅपीडेंट. चल अरे चल दे भाऊ पाहिजे. हे दाखवायचं आहे व्हिडिओ मध्ये. चला घेतलं. 3 महिने झाले ना दुकान उघडून. अच्छा ठीक आहे. काय मिळतं इथे? सर्व किराणा मालाचं ओके.
दादा आता भाजीपाला पण ठेवतोय, बघू शकता तुम्ही. हे बघा भाजीपाला पण आहे. कधी आलात तर या दादाच्या दुकानात या, आपल्या टालसूरलाच आहे. सगळं भेटतं, म्हणजे सगळं भाजीपाल्यापासून ते सगळं म्हणजे सगळंच भेटेल. तुम्हाला खाण्यापिण्यापासून सगळंच भेटेल. अंडी वगैरे काय दादा? अंडी वगैरे पण ठेवतो, म्हणजे काही टेन्शनच नाही. आणि तुम्हाला गणपतीसाठी धूप अगरबत्ती हे पण दादा ठेवतो. लाल पाणी काय कडधान्य काय कडधान्य बिडधान्य काय हवे असतील तर इथून घेऊन जाऊ शकता. कारण का आपल्याला बरं पडतं म्हणजे, आणि जवळच्या जवळ आहे मेन गोष्ट म्हणजे. आणि मेन गोष्ट म्हणजे दादानी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. कुठेही गुलामगिरी न करता, कुठेही काम नोकर चाकरी न करता दादानी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, ते पण गावात. म्हणजे ही कधी अभिमानास्पद गोष्ट आहे, तुम्ही समजू शकता. चला मित्रांनो, मित्रांनो आताच शॉपिंग करून आलो आणि झाली ती. खाऊन पिऊन सगळ्या पोरांचं झालं. तर बघू शकता पहिले परत वाटेला लागलेत. सगळ्यांनी खाऊन पिऊन सगळा फस्ता करून झालाय. हा बघा कसा खातोय. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे. मी माझ्या परीने जे दाखवण्याचा प्रयत्न केलेला ते मी दाखवलं. तर उद्या आपण वॉटरप्रूफला जाणार आहे, धबधब्यामध्ये जाणार आहे. तर उद्या आपण ना आमच्या इथे एक छोटासा धबधबा आहे, तिथे आपण जाणार आहोत. बघू उद्या दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण का इथं बिजी शेड्यूल आहे. सकाळच्या आरत्या आहे, ते सगळ्यामध्ये टाईम कसा निघून जातो समजत पण नाही. तर उद्या मी प्रयत्न करेन की तिकडे जाण्याचा. इकडे आम्ही म्हणजे असं धबधब्यासारखं आहे. बघू उद्या काय होतं. चला तर मी इथे धबधबा खूप सुंदर आहे, तुम्ही येऊन पहा तर तुम्हाला मजा येईल. हां